नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर पराठा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गव्हाची कणिक घेतली आहे। त्यात चवीनुसार मीठ घेऊया आणि अर्धा चमचा ओवा घेऊयात। कणिक छान मिक्स करून थोडी घट्ट मळून घेऊया। इकडे आपली कणिक मळून झाली आहे। 1 चमचा तेल लावून पुन्हा थोडी मळून घेऊया। यामुळे पराठा छान मऊ होईल। आता आपण पराठ्याचे सारण करून घेऊया। त्यासाठी आपल्याला 1 वाटी पनीर किसून घेऊया। 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे। 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे व थोडी कोथिंबीर। आता मसाले टाकून घेऊ। इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा गरम मसाला, पाऊण चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा ऑरेगॅनो आणि चवीनुसार मीठ व थोडा गाजर किसून घातला आहे। सगळे मिश्रण मिक्स करून घेऊया। मिश्रण इथे रेडी आहे। आता आपण पराठा लाटायला घेऊया। इथे मी कणकेचा उंडा घेतला आहे। त्याला थोडे लाटून घेऊया। आणि त्यात आपण बनवून घेतलेले पनीरचे सारण भरून घेऊया। सारण जरा जास्तच भरा, म्हणजे पराठा खायला छान लागतो। सारण भरून छान पारी बंद करून घेऊया। व पराठ्याचा गोळा थोडासा हलक्या हाताने दाबून घ्या, त्यामुळे पराठ्याचे सारण सगळीकडे पसरेल। आणि हलक्या हाताने छान पराठा लाटून घेऊया। इकडे आपला पराठा लाटून झाला आहे। तुम्ही सारण बघू शकता कसे कडेपर्यंत पसरले आहे। आता आपण पराठा भाजून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलाय। तवा गरम झाला आहे। आपण पराठा टाकून घेऊया। आपल्याला मीडियम गॅसवर पराठा छान भाजून घ्यायचा आहे। पराठ्याला तुम्ही बटर, तूप, तेल काहीही लावू शकता। इथे मी साजूक तुपात बनवत आहे। बघ असा मस्त पराठा भाजला आहे। आता आपण पराठा काढून घेऊया।
बघा आपला पराठा सारण छान सगळीकडे पसरले आहे, मस्त सॉफ्ट झाला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।